जिसका अपना आधार नहीं, ज्या ईश्वर परमेश्वर किंवा आत्मा आपण खूप म्हणतो, ईश्वर पूर्ण जग मानते, आपल्या भारतामध्ये सगळीकडे मानतात ईश्वराला, आत्म्याला. तुम्ही मानता का ईश्वर आत्मा? बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ईश्वर परमेश्वर हे जे आहे ईश्वर परमेश्वर आणि आत्मा याला आधार नाहीये, त्याला बेस नाहीये, फाउंडेशन नाहीये. या गोष्टी निराधार आहे. परंतु या श्रद्धेचा भाग आहे. सगळे बरेचसे लोक मानतात की हे आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की याच्या पाठीमागे आधार नाही आहे, बेस नाही आहे. याला मुख्य आधार, कारण हे आधार केव्हा म्हटलं असतं की हे कमीत कमी आपल्याला दिसत नाही, ईश्वर परमेश्वर आत्मा दिसत नाही, चमत्कारिक शक्ती दिसत नाही, परंतु बुद्ध म्हणतात की दुसऱ्या रूपात तरी ते दिसली पाहिजे, दुसऱ्या रूपात. मंगल. आधार आपण आधार केव्हा मानू? जसं आता हे लाईट आहे, लाईट दिसते का आपल्याला? हवा दिसते का डोळ्याने? परंतु याला आधार आहे, ही दुसऱ्या रूपामध्ये प्रगट झाली पाहिजे. आता ही कशा रूपात? जसं आता हे आपण हे बंद केलं तर हे दुसऱ्या रूपात प्रकट झालं की ह्या बटनानुसार हे बंद केल्याबरोबर लाईट बंद झालं. म्हणजे लाईट आहे हे आपल्याला दाखवायसाठी आपण दुसऱ्या रूपात त्याला प्रगट केलं. हे बटन दाबल्याबरोबर लाईट बंद झाला आणि सुरू केल्याबरोबर आला. म्हणजे अस्तित्वात आहे. हे कशामुळे? लाईटामुळे. वीज आहे हे आपल्याला लाईटामुळे दिसलं. आता तसंच फॅनची बटन बंद केल्याबरोबर हे पंखे बंद होते आणि चालू केल्याबरोबर पंखे चालू होते. म्हणजे याच्यासाठी जे इलेक्ट्रिसिटी जात आहे, विद्युत प्रवाहित होत आहे, ते आपल्याला पंख्याच्या रूपाने, लाईटाच्या रूपाने आपल्याला दिसत आहे. इलेक्ट्रिसिटी दिसत नाही आपल्याला डोळ्याने, हवा दिसत नाही. आपल्या आता फॅनमुळे जे आपल्या शरीराला हवा लागते, तर ते फॅनमुळे आपल्या शरीराला जो स्पर्श होतो, त्या स्पर्शामुळे आपल्याला वाटते की हवा आहे. परंतु आजपर्यंत ईश्वराच्या प्रभावाच्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी आढळल्या नाही. ईश्वर आहे, अस्तित्वात आहे, अशा प्रकारची कोणती दुसऱ्या गोष्टीमुळे त्याला दाखवता आलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की याला आधार नाही, ईश्वर परमेश्वराला आधार नाही. आणि म्हणून या साऱ्या अशा शक्ती आहेत, जे चमत्कारिक शक्ती आपण मानतो, आपल्या हाताबाला दोरे बांधतो ना, आपण या देवीकडे जातो, त्या देवीकडे जातो, तर कशाला वाटते? आपल्याला वाटते की यांच्याकडे शक्ती आहे, यांच्याकडे शक्ती आहे, आणि ही शक्ती आपल्याला प्रसन्न झाली पाहिजे. म्हणून पुरोहित पंड्याने जे म्हटलं ते करतो आपण. टाकळघाटला गेल्यानंतर तिथं जे झोपणी राहतात त्याने म्हटलं की नाही, तुम्ही अशी पूजा करायला पाहिजे, मग या दिवशी यायला पाहिजे, इतर दिवशी येऊन काय फायदा नाही. या सगळ्या गोष्टी ज्या सांगतात ते आपण का स्वीकारतो? कारण आपली श्रद्धा त्याच्यावर असते आणि म्हणून आपण स्वीकारतो. परंतु या श्रद्धेला इतके वर्ष झाले, या श्रद्धेला कोणत्या प्रकारचा आधार नाही, कारण ती श्रद्धा दुसऱ्या रूपात प्रगट झालेली नाही. परंतु आता काय होते की सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये ही भावना आहे की यांनी आशीर्वाद दिला,
तर माझं बरं झालं, याने मी पूजा केली माझं बरं झालं. हा जो एक मानसिकता झाली लोकांची की या पूजेमुळे झालं, ही मानसिकता ही चुकीची मानसिकता आहे. याला कोणी या गोष्टीला कोणत्या प्रकारचा आधार नाही. आपली प्रकृती आहे, आपलं शरीर आहे, आपलं मन आहे आणि डॉक्टरचे उपचार आहेत. डॉक्टरचे उपचार किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला हिंमत देतो, प्रबोधन करतो की नाही नाही घाबरायचं नाही, काही होणार नाही, काही होणार नाही. तर एक मनाला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी असतात आणि प्रोत्साहन दिल्यामुळे एखादी व्यक्ती गोष्ट घडते म्हणून लोकांना वाटते की हे चमत्कारिक शक्ती आहे. अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात, परंतु आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. घडत असतील तर घडत असतील, परंतु इट इज नॉट लॉ. इट इज नॉट लॉ. हा नियम नाही होऊ शकत. हा नियम नाही होऊ शकत. एखाद्या व्यक्तीनं त्याचे पाय लागल्याबरोबर खरंच चांगलं होते. एखाद्या व्यक्ती पेशंट जवळ गेल्याबरोबर त्यांनी हात लावल्याबरोबर तो पेशंट दुरुस्त होते. एखाद्या व्यक्तीने एक गाथा म्हटल्याबरोबर तो पेशंट दुरुस्त होते. अशा प्रकारचा आजपर्यंत कोणताही नियम बनला नाही. एखाद्या भिक्षूने एखाद्याला म्हटलं तुझं वाईट होईल, त्याचं वाईट होऊ शकते. अशा प्रकारची एखादी घटना होऊ शकते, परंतु अशा अनेक घटना होत नाही. त्याला नियम नाही. नियम कसा बनतो, लॉ कसा बनतो की एखादी गोष्ट सगळ्याला लागू होते, एका वेळेस लागू होते, सगळ्याला लागू होते, त्याला म्हणतात नियम. डॉक्टरच्या उपचाराने एखादी केस खराब होत असेल, परंतु डॉक्टरच्या उपचाराने सगळे पेशंट दुरुस्त होतात. एखादी पेशंट मरत असेल ती गोष्ट वेगळी, परंतु बहुसंख्य पेशंट दुरुस्त होतात औषधीमुळे. हा नियम झाला की डॉक्टरकडे जा. आपण का म्हणतो दवाखान्यात जा, मोठ्या दवाखान्यात? कारण तो नियम झालेला आहे की दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला तपासण्यात येते, तुमच्या बिमारीला तपासण्यात येते आणि बिमारीनुसार तुमच्यावर उपचार केला जातो. हा नियम आहे. नियम आणि एक श्रद्धा याच्यामध्ये फरक आहे. श्रद्धा आणि नियम मध्ये फरक आहे. कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही भिक्षू आहोत. तुम्हाला सत्य सांगतो की एखादी गोष्ट आमच्या मनाला सुद्धा लागते, आमच्या मनाला स्पर्श करते एखादी गोष्ट, परंतु त्या गोष्टीला आपण नियम मानू शकत नाही. नियम मानू शकत नाही. जी गोष्ट घडते, आपण त्याला हे नाही म्हणायचं की माझ्यामुळे घडले. कमीत कमी भिक्षूने तरी नाही म्हणायला पाहिजे. पुरोहित पंडित म्हणू द्या, परंतु भिक्षूने तरी आपल्यावर एवढं नियंत्रण केलं पाहिजे की त्याने भिक्षूने अशा गोष्टी वापरू नये. हे फार म्हणजे धोक्याची गोष्ट आहे. काही लोक मोबाईलवरून आशीर्वाद द्या, बरेचसे लोक फॉरेनमध्ये सुद्धा म्हणतात भंतेजी तुमचा आशीर्वाद द्या. तर ह्या गोष्टी घडत असतात, परंतु त्या कशा असतात की माणसाला एक हिंमत देणारी गोष्ट असते. हिंमत देणारी, बघ काही होणार नाही, तू घाबरू नको, काही होणार नाही, तो विश्वास, त्या व्यक्तीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारी जी गोष्ट असते ती होते. परंतु अशा गोष्टी फार नाजूक असतात. अशा गोष्टी नियम मानू नये की भिक्षू आले आशीर्वाद दिला म्हणून माझे वडील, माझे कोणी दुरुस्तच होईल, असं नाही. जे काही तुम्हाला उपचार करायचा आहे, जे काही उपचार करायचा तो उपचार करायलाच पाहिजे. पेशंट हा कोणाच्या आशीर्वादाने दुरुस्त होत नसते. पेशंट हा त्याच्यावर उपचार केल्यामुळे दुरुस्त होते, कोणाच्या आशीर्वादाने दुरुस्त होत नाही. परंतु ही जी कल्चर आहे, ही जे कल्चर आहे, ही कल्चर आज मानल्या जाते. कल्चर आज बरेचसे लोक मानतात, परंतु त्यामध्ये आपल्याला धोका आहे. त्यामध्ये धोका आहे.
ठीक आहे, एखाद्या तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे तर तुम्ही करू शकता, परंतु सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारणाचं निराकरण झालं तर ती गोष्ट सक्सेस होत असते. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आत्मा आणि परमात्मा या गोष्टी नाही आहे, याला आपण मानलं नाही पाहिजे जर त्याचा आधारच नाही. परंतु ज्या बाकीच्या गोष्टी अनविजिबल ज्याला म्हणतात की ज्या गोष्टी दिसत नाही, परंतु ज्या गोष्टी दिसत नाही त्या गोष्टी सुद्धा अस्तित्वात असतात. अस्तित्वात असतात त्या दुसऱ्या रूपामध्ये दिसतात, आपल्या रूपामध्ये दिसत नाही. तर याच्या हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये तुम्ही क्लिअरिटी करायला पाहिजे. माणूस अंधश्रद्धेमध्ये जाऊ नये, याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या अंधश्रद्धेमध्ये नेणारे आहे, अंधश्रद्धेमध्ये टाकणारे आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न हाताळला, म्हणून. तर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, ईश्वर और उससे प्रार्थना करने से संबंधी मिथ्या धारणा म्हणजे या गोष्टी चुकीच्या आहेत. मिथ्या धारणा म्हणजे सम्यक दृष्टीच्या विरुद्ध मिथ्या धारणा, ह्या सत्य गोष्टी नाही आहे, खोट्या गोष्टी आहे. म्हणून जे बाबा चमत्कार वगैरे दाखवतात ना, ते यासाठी चमत्कार दाखवतात की माझ्यामध्ये एक ताकद आहे. ते लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून 100 लोकांमधून एखाद्या लोकाला 1% लोकाला फायदा बी होऊ शकते. असं नाही की एक मनाचा हे आहे, मनाचा प्रश्न आहे, एखाद्याला फायदा होऊ शकते, परंतु 99% हे नुकसान होत असते. कारण आपण त्याच्या भरोश्यावर नाही राहू शकत. जे काही आहे ते आपल्याला कर्म करावं लागेल. कर्म केल्याशिवाय फळ मिळणार का? कर्म केल्याशिवाय. आता तुमचा ऍक्सिडेंट झाला, उदाहरण तुम्ही ट्रीटमेंट घेतली ना, उपचार घेतला ना, कोणत्या बाबाकडे गेले का? मग त्यांनी उपचार घेतला आणि सारखी ट्रीटमेंट घेतली म्हणून आज ते आपले चांगले व्यवस्थित चालू शकत आहे. तर हे दोन गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्याच्यामध्ये फरक आहे. श्रद्धा असली पाहिजे, ही श्रद्धा असली पाहिजे, भिक्षूवर असली पाहिजे, आपल्या जे महापुरुष आहेत त्यांच्यावर असली पाहिजे, सगळ्यावर श्रद्धा असली पाहिजे. बुद्धावर असली पाहिजे, बाबासाहेबवर असली पाहिजे. हिंदू लोक जे देवी देवता म्हणतात की ते त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात, परंतु त्यांना क्लिअर झालं पाहिजे की श्रद्धा ठेवल्यामुळे माणसाचे काम होत नाही. निव्वळ श्रद्धाच्या भरोश्यावर तुम्ही राहिले तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही, हे आपल्याला समजायला पाहिजे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. श्रद्धेमध्ये आपण 100% विश्वास ठेवू शकतो, विश्वास आहे. आणि अंधश्रद्धेमध्ये अंधविश्वास आहे, म्हणजे विश्वास नाही, अविश्वास आहे. याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही, श्रद्धेवर आपल्याला विश्वास ठेवता येईल. ते श्रद्धेवर म्हणजे कसं, अंधश्रद्धा नको, श्रद्धा असली पाहिजे. आपल्या स्वतःवर श्रद्धा असली पाहिजे, आपल्या आईवडिलावर श्रद्धा असली पाहिजे, आपल्या मुलाबाळावर श्रद्धा असली पाहिजे, माणसावर श्रद्धा असली पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे की एका माणसाने दुसऱ्या माणसावर श्रद्धा असली पाहिजे की हे होऊ शकते. प्रेम, मैत्री, करुणाने बऱ्याचशा गोष्टी होतात.
बऱ्याचशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे ते प्रेम, करुणा, मैत्रीभाव या श्रद्धेच्या गोष्टी असणं आवश्यक आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला पैशाने ऐकणार नाही, कोणत्या याने ऐकणार नाही, पण तुम्ही मैत्री करा, प्रेम करा, तर त्यातून तो व्यक्ती तुमचं सगळं काही कामं करू शकते. प्रेमाने जग जिंकता येते, अप्रेमाने आपल्याला जग जिंकता येणार नाही, वैराने वैर जिंकता येणार नाही. प्रेमाने जिंका. कोणालाही जिंकायचं असेल तर त्याचं मन जिंका. एकदा एखाद्या व्यक्तीचं मन जिंकले तुम्ही, सगळ्यात महत्वाचं मन जिंकणे. मन जिंकणे. एकदा का कोणी कुणाचं मन जिंकलं तर हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांचे मन जिंका. तुमचा मुलगा काम नसेल करत, तुमची सेवा नसेल करत, एकदा का मुलाचं मन जिंकलं तर तुम्हाला तो मुलगा तुमची सेवा करेल. एखाद्याची सून सेवा नसेल करत तर त्या सुनेचं मन जिंका. ज्या दिवशी तिचं मन जिंकले तुम्ही, तिच्या मनामध्ये जेव्हा बदल होईल, चेंज होईल, तर ती सून तुमची आईसारखी सेवा केल्याशिवाय राहणार नाही. पण तिच्या मनातच नाही आहे, तिच्या मनातच नाही आहे, तिचं मनच तुमच्या विरोधात आहे, तर ती वरवर बोलेल परंतु तुमची सेवा करणार नाही. आणि म्हणून आपल्याला मन जिंकता येते. श्रद्धा म्हणजे तेच की माणसांनी मन जिंकावं, मन जिंकण्यावर श्रद्धा ठेवावी, आपल्या याच्यावर श्रद्धा ठेवावी. आणि वैराने वैर कधीच मिटत, लक्षात ठेवा. मनुष्य ईश्वराबरोबर आहे. आपण ही गोष्ट मानायला कठीण आहे, परंतु ही गोष्ट आपण मानली पाहिजे. आपल्यासाठी आपले आई वडीलच ईश्वर आहे, आपल्यासाठी आपले भाऊ बहिणच ईश्वर आहे, आपल्यासाठी एक माणूस हा ईश्वराच्या बरोबर आहे. तुम्ही ईश्वरावर एवढी श्रद्धा ठेवता, पण माणसावर श्रद्धा ठेवत नाही. आपण माणूस म्हटलं की एकामेकाशी भांडणच तयार होते. कोणत्याही थोड्या गोष्टीवर भांडण, थोड्या गोष्टीवर भांडण, पण त्याच्यात एका हाताने टाळी वाजत नाही, एका व्यक्तीचा दोष राहत नाही, कधी दुसऱ्या व्यक्तीचा दोष असते. प्रत्येक वेळी आपला दोष राहील अशातले भाग नाही, दुसऱ्या व्यक्तीचा दोष असते. परंतु त्या व्यक्तीला कोणीतरी समजवणारा पाहिजे. तो व्यक्ती जेव्हा माणसावर प्रेम करायला लागेल आणि हा व्यक्ती जेव्हा माणसाला प्रेम करायला लागेल, आणि दोन्ही व्यक्ती हे दोन्ही हाय मनुष्य आणि हाय मनुष्य हे दोघेही मिळून मनुष्यावर प्रेम करतात. हे दोन्ही मिळून मनुष्यावर प्रेम करतील तर हा मनुष्य जिंकेल, आणि हा मनुष्य हा ईश्वराबरोबर होईल. इतकं सुंदर सूत्र बाबासाहेबांनी दिलं आहे. तुम्हाला जीवनामध्ये चमत्कारिक गोष्टीची गरज नाही, अलौकिक गोष्टीची गरज नाही, ईश्वराची गरज नाही, आत्म्याची गरज नाही, जादू टोना मंत्राची काही गरज नाही आहे. आता नागपूरचे एवढे मांत्रिक आहेत, नागपूरमध्ये बरेच लोकांना मांत्रिक म्हटले जाते, जादू टोना करते असं म्हटले जाते. जर त्याच्यामध्ये पावर आहे, आपण वैरी आहे, आपल्या मनामध्ये वैरी हा नष्ट झाला पाहिजे, वैर्याचं काहीतरी वाईट झालं पाहिजे, ही आपल्या मनामध्ये एक प्रकारची इच्छा असते. परंतु तसं तुमच्या इच्छेमुळे होत नाही. तुमची इच्छा राहते याचं वाईट झालं पाहिजे, परंतु तुमची इच्छा आहे म्हणून त्याचं वाईट होईल का? आज मी ती इच्छा करतो, उद्या दुसरा माझ्याविषयी इच्छा करेल. मी एखाद्या व्यक्ती माझा वैरी आहे त्याच्याविषयी मी इच्छा करेल की हा बिमार पडला पाहिजे, हा मेला पाहिजे, याचा ऍक्सिडेंट झाला पाहिजे. तो व्यक्ती माझ्याविषयी विचार करते की हा माझा वैरी आहे, याला काहीतरी झालं पाहिजे, याला नुकसान झालं पाहिजे, हा मेला पाहिजे. तर याच्याही म्हणण्यानुसार होत नाही आणि त्याच्याही म्हणण्यानुसार होत नाही. या फक्त आपल्या मनातल्या भावना आहेत, या मनातल्या विटंबना आहेत, या मनातल्या विटंबना आहेत. या माणसाने सोडून दिला पाहिजे
की तुम्हाला प्रेमाने जिंकता येते. बाकी देर इज नो एनी अदर सोल्युशन. कोणतंही सोल्युशन नाही आहे. तुम्हाला प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही. तुमचे 1,00,000 रुपये जाऊ द्या, 10,00,000 रुपये जाऊ द्या, परंतु प्रेम ठेवा. पैसे येतील आणि जातील, परंतु माणसाचं प्रेम मिळत नसते. आज आमच्याकडे एवढे भिक्षू आहेत. आज आम्ही का एकत्र राहत आहोत? का आम्ही एका ठिकाणी राहतो? का एका ठिकाणी आम्ही सगळे एका ठिकाणी जेवतो? का एका ठिकाणी अभ्यास करतो, कामं करतो? कारण हे जर एकामेकाविषयी प्रेम नसतं तर हे शक्य झालं असतं का? आज आम्ही कौशिकला थोडं हे म्हणत असो, परंतु त्याच्यावरही सगळ्यावर प्रेम आहे. आता तो लहान आहे म्हणून आपण कधी कधी त्याला उडवतो, परंतु सगळ्याचं एकामेकावर प्रेम आहे. एखादी बिमार झाला, तो धावून येईल. आमचं एकामेकाशिवाय आहेच कोण इथं? आणि एकामेकाविषयी जे प्रेम आहे ते प्रेमच माणसाला टिकवून ठेवते. जर आतमधून तुमचा द्वेष असेल, वरून तुम्ही मिळून राहता, पण आतमधून काही ना काही कपट कारस्थान करू, तर ते प्रेम टिकणार नाही आणि हा संघ पण टिकणार नाही. आणि म्हणून आपल्याला जे घरामध्ये वातावरण आपल्याला चांगलं ठेवायचं आहे, तर तुम्ही श्रद्धा कोणावरच ठेवू नका. ईश्वर परमेश्वर श्रद्धा ठेवायचंच नाही, आत्म्यावर श्रद्धा ठेवायची नाही, परंतु माणसावर श्रद्धा ठेवा, जो मनुष्याला प्रेमाने, मैत्रीने, करुणाने वागवू शकते.